नमस्कार रसिक हो, मी शाहीर अमलिक ताडकर. एक अशा कलाकाराची मी कला आपल्याला दाखवत आहे. आमची पारुताई खारपती रोहाच्या आहेत त्या. तर अनेक गाणी त्या गातात आणि ते गाण्यांचे शब्द रचना स्वतः तयार केलेले असतात. म्हणजे त्या अक्षरशः आधुनिक बहिणाबाई अशा प्रत्येक गावात आहेत, फक्त त्यांना पुढे कोण आणत नाहीयेत. मी आणण्याचा प्रयत्न करतोय. तर जेव्हा नवरी सजत वरातीला, लग्न झाल्यानंतर संध्याकाळच्या तिन्ही सांजेला शिंगार चालू होतो नवरदेवाला आणि नवरीला, तर त्यावेळेला ते शिंगाराचा गाणा, नवरीला पाठवणीचा गाणा, माहेरच्या घरातून निघताना गाणा, त्या नवरी काय म्हणतोय, देवाला म्हणतोय, ईश्वर हा तिचा नवरा आहे, नवऱ्याला ती ईश्वर म्हणतोय. एक मिनिट, गाण्याचा शब्द आहेत पारुताई, थांब थांब र ईश्वरा, थांब थांब रे ईश्वरा, हे जे शब्द आहेत ना, ही नवरी देवाला ईश्वर म्हणतोय आणि ती नवऱ्याला विनंती करते, थांब रे ईश्वरा, थांब रे जरा पती देवा, मला माझ्या आई वडिलांना भेटू दे. अशा आशयाचं गाणं ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय आमच्या पारुताईकडे. बोला. डोंगरात मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. डोंगरात मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. थांब थांब रे ईश्वरा, मी बापाची भेट घेतो. थांब थांब रे ईश्वरा, मी बापाची भेट घेतो. बापाची भेट घेतो, लेक खाला खाला लरत. बापाची भेट घेतो, लेक खाला खाला लरत. डोंगरान मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. डोंगरान मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. थांब थांब रे ईश्वरा, मी आईची भेट घेतो. थांब थांब रे ईश्वरा, मी आईची भेट घेतो. आईची भेट घेतो, लेक खाला खाला लरत. आईची भेट घेतो, लेक खाला खाला लरत. डोंगरान मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. डोंगरान मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. थांब थांब रे ईश्वरा, मी भावाची भेट घेतो. थांब थांब रे ईश्वरा, मी भावाची भेट घेतो. भावाची भेट घेतो, बहीण खाला खाला लरत. भावाची भेट घेतो, बहीण खाला खाला लरत. डोंगरान मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. डोंगरान मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला. थांब थांब रे ईश्वरा, मी बहिणीची भेट घेतो. थांब थांब रे ईश्वरा, मी बहिणीची भेट घेतो. बहिणीची भेट घेतो, बहीण खाला खाला लरत. बहिणीची भेट घेतो, बहीण खाला खाला लरत.